बघा तिथे कॅमेरा झूम इन झालाय, खूप चांगलं क्वालिटी वर्क आपल्याला पाहायला मिळतं आणि गेम प्लॅन आखले जात आहेत. टीम ऑर्डर आपल्याला अनुभवायला मिळतं. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे लोकप्रिय क्रिकेटर्स यांची आपण चर्चा करत होतो. केतन वामन मात्रेने एक अनोखा विक्रम रचला या टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये. स्वर्गीय रतनबुवामध्ये राज ठाकरे यांची एंट्री झाली होती आणि तिथे केतन वामन म्हात्रे यांना इंट्रोड्यूस करण्यात आलं राज ठाकरे यांच्या समोर. आणि तेव्हा केतन म्हात्रे यांची ओळख कशी सांगण्यात आली की आतापर्यंत त्यांनी 37 बाईक्स आणि 5 फोर व्हीलर जिंकलेल्या आहेत. तेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर दिलं की मला देखील राजकारण सोडून क्रिकेट खेळावं लागेल. असा एक रंजक किस्सा घडला होता स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये. तर वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे लोकप्रिय खेळाडू आपल्या पालघरमध्ये. प्रीतम बारीचा एक वेगळा फॅन बेस आहे. पवन केणीला कोण विसरेल. आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये सलामीवीर दाखल झालेले आहेत. प्रिन्स या आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज, प्लेअर ऑफ द मॅच जयराज असे सलामीवीर. पहिले षटक हाताळण्याकरिता प्रीतम बारी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अत्यंत अनुभवी क्रिकेटपटू आणि पालघर क्रिकेटच्या अवकाशाला अत्यंत जवळचं नाव. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. कॉमेंट्री स्टुडिओमधून जेपी पॅनलचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील साकारलेली आहे या चारही रजनींमध्ये. महत्वपूर्ण हा सामना. पंचांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. मॅचला सुरुवात होत आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे. एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक सिलिमिड ऑन, एक सिलिमिड ऑफ, एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. टिपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. लाऊड अपील पहिल्या चेंडूवर. भगवान की माया, कभी धूप तो कभी छाया. या आधीच्या सामन्याचा हिरो जयराज गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फलंदाज बाद आणि ऍब्सोल्युटली प्लंप मध्ये पकडला गेला. प्रीतम बारीचा क्लास गॉन. खूप चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. न्यू बॅटर मंद मंद पावलांनी मैदानाकडे प्रस्थान करू लागलेले आहेत. बहारदार सुरुवात, कमर तोड गोलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचं टेम्पटेशन तर होतं, परंतु प्लंप मध्ये पकडला गेला. भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अनिल कुंबळे सर्वाधिक पायचीत पकडणारा गोलंदाज ठरला. 156 वेळा त्याने हा इतिहास रचून दाखवला इंटरनॅशनल क्रिकेटच्या परिपटलावर आणि येथे प्रीतम बारी ते करतोय. ऍब्सोल्युटली प्लंप, सुपर बॉलिंग. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय स्वप्नील. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये. इथे सिंगल येते. काय म्हणाल अजित सर? संथ आणि शांत सुरुवात प्रीतम बारीचा क्लास. नाही, संत सुरुवात अशी बोलून चालणार नाही. चेंडू फक्त झालेले ते 2, त्यामुळे स्टार्ट ही झाले. पहिला विकेट, त्यानंतर सिंगल. बघूया स्ट्राईकला पण बॅटर बघताय त्यावेळेला प्रिन्स. क्षमता भरपूर आहे प्रिन्सकडे. पुढचा चेंडू प्रीतम बारी तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर, अराउंड विकेट. प्रिन्स वन स्ट्राईक. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. ऑन ड्राईव्हच्या रूपानं मिडॉनला खेळतायत. चांगला थ्रो येईल का? अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 9 सेकंडकडे आपण तिथे बेगाने गेले. प्रिन्स स्ट्राईक वरती येताना आपण बघतायत मिस्टर स्वप्नील यांना धावसंख्या झाली. ती 2-3 चेंडूंचा खेळ संपला. एक धक्का या ठिकाणी बघायला मिळतोय. खूप सुंदर गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षकांची चांगली साथ. स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे. प्रिन्स या आधीच्या दोन्ही मॅच मध्ये प्रिन्सच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. कन्सिस्टन्सी त्याने दाखवलंय. बॉलर तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रीतम बारी. रचनात्मक फटका, परंतु तेथे बॅकअप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण.
ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाच्या युक्तिप्रत धावा गोळ्या केल्या जात आहेत. 5 षटकांचं क्रिकेट आहे. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर प्रीतम बारी जास्त संधी देत नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी होते. गती कमालीची तो प्रेझेंट करतोय. रनअपमध्ये सातत्यपूर्वक चेंजेस असतात. प्रीतम बारी वेगवेगळ्या मैदानांवर वेगवेगळे त्याचे रनअप. इथे जर आपण विचार केला तर हलकासा लॉंग रनअप त्याने घेतलाय. परंतु गती बघा, गती बघा. पंच इंटरेस्टेड आहेत. व्हाईट बॉल जो दर्शवण्यात आलेला आहे शाहिद मोमीन यांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावा फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. अमर पाटील आम्हाला सूचित करतायत. हळूवार पद्धतीने 5 या अंकावरती हे धावफलक जाऊन विसावलेलं आहे. अजित सर एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेला. धावसंख्या 5. स्ट्राईकला आपण बघताय मिस्टर प्रिन्स आहे ना. इथे मात्र आपण बघताय स्वप्नील आहेत. नॉन सायकिनकडे प्रिन्स. पुढचा चेंडू चांगला कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. ओ स्लॉट मध्ये चेंडू. हाय बॅक क्लिपने मात्र इथे चेंडूला उडवलाय. पूर्ण फोर्स लावलाय. मिड विकेटला क्लिअर करताना स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय स्वप्नबत. ह्यू 6. एक अप्रतिम शॉट सिलेक्शन बघायला मिळते. धावसंख्या 6 ने प्लाय झाले. डबल डिजिट पोचते 11. 11 रन्स. यॉर्कसाठी प्रयत्नशील होते प्रीतम बारी. चेंडूचा टप्पा चुकला आणि स्वप्नीलने काय स्ट्रोक सिलेक्शन दर्शवला. देखील खोलवर टप्प्याचा चेंडू येथे योग्य गवसणे. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर होतोय आणि 11 धावा आहेत फलकावरती. 1 गडी गारद अशी स्थिती प्रथम फलंदाजी करत असताना MS11 जाई या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 11 लॉस ऑफ 1 विकेट. उद्याच्या दिवसामध्ये सुपरस्टार क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून यायला विसरू नका, बघायला विसरू नका. एबी ट्रॉफी उद्याचा आणि परवाचा दिवस जो ऐतिहासिक आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. तमाम महाराष्ट्रातील महारथी दिग्गज कलाकार या स्पर्धेला भेट देणार आहेत. पहिल्या क्रमांकाचा करंडक आपल्या नावे करण्याकरिता 11 धावा. 1 गडी गारद. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर करण अंबिरे. पहिला चेंडू जो खोलवर टप्प्याचा प्रचंड सराव बघा. फिटनेस आपण पाहू शकतोय करण अंबिरेचा. क्रिकेटमध्ये फिटनेस आणि सराव या 2 गोष्टींना पर्याय नाहीये. लेदर बॉल क्रिकेटचा देखील खूप चांगला अनुभव करण अंबिरेकडे सातत्यपूर्ण रीतीने आणि धाकटी डाणूचा फ्रंट लाईन बॉलर म्हणून गेले कित्येक वर्ष त्याच्यावरती सार्थ विश्वास दर्शवण्यात आलाय. फुल टॉस दिलाय. चुकी केली, चुकीला माफी नाहीये. आ बैल मुझे मार. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. 6. आजच्या रचनेमध्ये मिस्टर कन्सिस्टंट म्हणावं लागेल जर प्रिन्सच्या बाबतीत उल्लेख करायचा झाला. ज्या 3 मॅचेस तो खेळतो या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या. या मॅच मध्ये देखील सातत्यपूर्ण कामगिरी. पुढे येऊन खेळण्याचं टेम्पटेशन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत इंटरेस्टेड. आणि ते काय घडलंय. जीवनदान जीवनदान. किस्मत की देवी मेहरबान. चेल सुटलेला आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि इथे आपण पाहू शकाल धाव फलक वधारलेला आहे प्रोग्रेस कार्ड वरती. 19 लॉस ऑफ 1 विकेट. काय म्हणाल अजित सर येथे या झेल बद्दल जो सुटलेला आहे. झेल घेणं गरजेचं होतं. प्रिन्सला मिळते संधी आणि प्रिन्स एक घातक बॅटर आहेत. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी प्रिन्स बॅटिंग करतील. पुढचा चेंडू प्रिन्ससाठी. या वेळेला संधी आहे शॉर्ट लेग गलीला. इथे मात्र प्रिन्स बॅक टू बॅक 2 संधी तुम्ही द्याल. तुम्हाला जावं लागेल बॅक टू द डगआउट. प्रिन्स हाय जातोय या ठिकाणी. चेंडू थोडासा बाहेर कट होत होता. चेंडू लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगेन द कट आणि तिथे फसलाय फलंदाज. 19 वरती धक्का क्रमांक लागतोय तो 2रा. 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. विकेट टेकिंग एबिलिटी सहित खूप चांगली कामगिरी करण अंबिरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट त्याने हाताळला. त्यानंतर षटकार 2 धावा आणि अंततः विकेट देखील त्याने प्राप्त केलेले आहे.
न्यू बॅटर मैदानाकडे प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर पाटील आम्हाला सूचित करतायत. संतोष 10 चेंडूंमध्ये 19 धावा आणि 2 विकेट्स. बॅलन्सिंग क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. करण अंबिरे षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. दर्शवतायत व्हाईट बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून पनवेलमध्ये लाख मुलाची स्पर्धा जिंकण्याचा रेकॉर्ड करण अंबिरेच्या नावावरती आहे. त्यानंतर त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एंट्री केली आणि गेली बरीचशी वर्ष चांगली गोलंदाजी तो करतोय. या मॅचमध्ये देखील 1 विकेट त्याने अर्जित केलंय. हा फटका देखील फसला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. निखिल अक्रे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. विकेट टेकर करण अंबिरेच्या अकाउंट मध्ये दुसरी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग. न्यूमॅन यश मैदानाच्या आतमध्ये जाताना MS11 झाई थोडस प्रेशर मध्ये बघायला मिळतोय. धावा स्कोर कार्ड वरती 20. शेवटचा चेंडू शेष आहे. दुसऱ्या षटकातील स्कोर कार्ड वरती धावा आहेत, परंतु MS11 संघासाठी थोडीशी टेन्शनची गोष्ट असेल. 3 मोहरे त्यांच्या घरात झालेले आहेत. आता यश आणि स्वप्नीलकडे मोठी जिम्मेदारी आहे. 4 चेंडू 8 धावांची सुंदर इनिंग खेळणारा स्वप्नील नॉस्टॅक इन कडे आहे. तर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर संतोषला प्रमोट केलंय. संतोष बाद झालेत. एस लाईक संधी असेल. समोर करण येत आहेत. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चांगली कमबॅकिंग आहे. दरम्यान 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि धावसंख्या 10.50 च्या सरासरीने 21. 21 धावा फलकावरती 3 गडी गारत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण. करण अंबिरे खूप सुंदर गोलंदाजी. 2022 हे असं एक कॅलेंडर इयर होतं ज्या एका कॅलेंडर इयरमध्ये सफाळे, पालघर पूर्व, बोईसरचा संपूर्ण पट्टा आणि वसई विभाग म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये 10 पेक्षा जास्त 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली बरीचशी पदकं आपल्या नावे कोरली होती या धाकटी डहाणू संघाने. आणि त्यामध्ये करण अंबिरेची गोलंदाजी आणि प्रीतम बारी यांचं योगदान प्रचंड महत्त्वपूर्ण. आणि मयूर हेमंत मर्दे याचं फलंदाजीमधील योगदान. विनीत अंबिरे देखील तितकाच क्लासिकल ठरला होता आणि त्या करण अंबिरेने येथे 2 विकेट्स घेतलेले आहेत. प्रीतम पुढील षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. काही वेग होता, भन्नाट, तेज तर्रार, तिखट, स्पायसी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं प्रीतमच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. फलंदाज पूर्णपणे बीट झाला, सफल झाला होता, परंतु फुटवर्कला जे रीड करण्याची कला आहे ती प्रीतमकडे या ठासून भरलेले आहे. डॉट बॉल. आणखीन एक वेगवान चेंडू आणि वेगासमवेत योग्य टप्प्याला देखील तो प्राधान्य देतोय. लेंथ विथ लाईन, लाईन विथ पेस, पेस विथ मोमेंट, मोमेंट विथ व्हेरिएशन. अनेक गुणांचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतोय प्रीतम बारीच्या या षटकामध्ये. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज. फलंदाजावरती थोडंसं प्रेशर आहे कारण त्याचा स्ट्राईक रेट देखील घसरला गेला आहे. यश. ओहो हो, नच बलिये, नच बलिये. आपल्या गोलंदाजीच्या साखळदंडांमध्ये जोखडून ठेवतोय, बांधून ठेवतोय प्रीतम बारी. लय भारी काही गोलंदाजी होते. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज. पूर्णपणे निष्प्रभ ठरतोय. फलंदाज यशकडे उत्तर नाहीये, तो अपयशी ठरतोय. 3 डॉट बॉल. प्रीतम बारी. लवली बॉलिंग. समोरच्या दिशेने हा फटका सजवला गेलाय. डॉट 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 अँड डॉट. येथे तर ऑडीचा लोगो तयार झाला. 4 डॉट बॉल्स. धावांची बंदी. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये भारत देशामध्ये नोटबंदी झाली होती. येथे धावांची बंदी झाली. 4 चेंडूंमध्ये एकही धाव येत नाहीये.
आणि आमचे डिजिटल स्कोर किती होतो. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून येते फटका फसलाय. निखिल अक्रे, काय जजमेंट आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट. फलंदाजावरती प्रचंड प्रेशर आणि त्या प्रेशर मध्ये जसा रेशीमचा किडा रेशीम विणता विणता त्या रेशीम मध्येच गुंतून जातो, गुरफटून जातो, ती अवस्था आहे त्या फलंदाजाची झाली. आणि प्रीतम बारीचा क्लास, त्याची गुणवत्ता उच्च श्रेणी या स्वरूपात आपण पाहतोय. 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता 1 विकेट. सुपर्ब अँड सेन्सेशनल बॉलिंग, गुणवत्तापूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर च क्रिकेट मी का गाजवलंय हे मात्र या ठिकाणी दर्शवून देतो. याआधी देखील एक निर्धाव षटक हाताळण्याचा रेकॉर्ड प्रीतम बारीच्या नावावरती आहे. फॅन बेस मोठ्या प्रमाणावरती त्याने का गोळा केलाय. सामना सुरू होण्यापूर्वी लहान बाल गोपाळांनी देखील मैदानामध्ये जाऊन सेल्फी का क्लिक केली, या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारं हे षटक आहे. 5 चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. 1 गडी आपल्या नावावर. सन्मान दिला फलंदाजाने. शेवटच्या चेंडूवरती सिंगल येते. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रोग्रेस कार्ड वरती 22 धावा, 4 गडी करत. काय वाटतं अजित सर, ज्या रीतीने प्रीतमने ही बहारदार गोलंदाजी केलेली आहे. नाही, गुणवत्ता भरपूर चांगली बघायला मिळते. क्लिक करणारा फोटो आमचे ऑपरेटर बघायला मिळत. सुंदर टायमिंग आहे त्यांचं, कौतुक करावं लागेल. कधी कुठली गोष्ट दाखवावी यासाठी आमचे प्रथमेश पाटील मिस्टर पीपी खूप चांगली कामगिरी करताना बघायला मिळत आहे. धाबा स्कोर कार्ड वरती 22, 4 धक्के लागलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं परिवर्तन बघायला मिळत आहे आणि नक्कीच त्यांच्या डेस्कवरती चहा आहे. पी म्हणजे चहा पी. तर होई आपण मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज आहेत कल्पेश पागधरे. इथून मात्र 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. एका बाजूने आपण MS11 साई संघाकडे बघितलं, गोलंदाजी चांगली आहे. इथून 20-25 धावा, एक चांगला संघर्ष ते करू शकतात. बघूया समोर फलंदाज संकल्प कशा पद्धतीने संकल्प बघायला मिळेल हे ते बघावं लागेल. संकल्प तयार होताना शॉन दोन्ही मैदानाच्या आतमध्ये फिरतायत. एरवी मात्र रात्रीचा जो प्रहार आहे तो ह्या शॉनसाठी राखीव असतो. त्याच्या जागेवरती अतिक्रमण आपण केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. तर मात्र टॉट बॉल की विकेट, फलंदाज होत आहेत बाद. त्याचा संकल्प मागे परतताना न्यूमॅन. मिस्टर देव, खऱ्या अर्थाने आपण देवाच्या धावा करतो ज्या वेळेला संकटामध्ये आपण सापडतो आणि तोच देव मैदानाच्या आतमध्ये आला आहे की नाही ते बघावं लागेल MS11 झाई संघासाठी. कारण काम चांगलं झालं म्हणजे देवाने चांगलं काम केलं असं म्हणायला हरकत नाही. ते पण बरोबर आहे. बघूया, देव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. देवांना इथे रनाची ठेव ठेवावी लागेल MS11 झाई संघासाठी. अजून इथून जर आपण बघितलं चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि देव मैदानाच्या आतमध्ये येताना सांगतायत लढेंगे भाई, 10 गेंदे शेष है, 20-25 बनाएंगे, थोड़ा सा मैच को बनाने की कोशिश करेंगे. अभी भी मैच की तरफ अगर झुका चाहे 22 रन देखा चाहे तो 22 रन के ऊपर 5 विकेट गई. विकेटें कहीं भी गिरी है, वो थोड़ा सा प्रेशर है. लेकिन अभी देव आए हैं तो जायज थोड़ा सा परिवर्तन देखने को मिल सकता है इस मैच में. इस बार कट करते हुए गेंद को कल्पेश. देव सांगतायत भाई आम्ही स्ट्राइक सोडणार नाहीये. भले पहिला डॉट बॉल गेलाय, अगोदरच्या 5 फलंदाज माघारी गेलेले आहे. थोडंसं प्रेशर आपल्या टीमकडे आहे, तर गरज माझ्या विकेटची सुद्धा आहे हे सांगतायत. आणि नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज मात्र वेगाने येत आहे. स्ट्राईक मला हवी आहे, संकटामध्ये संघ सापडलेला आहे, मी प्रयत्न करतोय. परंतु देव सांगतायत भाई हम भी तो प्रयास करेंगे. बघूया, जे फलंदाज बाद झाले त्याने एक षटकार मारला होता. फलंदाज आपण बघतायत माघारी गेले. स्वप्नील आणि न्यूमॅन दक्षिण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
आता जबरदस्त दक्षिण आणि देव यांच्यातली डी डी जी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये जर झाली तर MS11 झाई संघाला एक चांगल्या संघाकडे घेऊन जातील. 6 धक्के लागलेले आहेत एकंदरीत या षटकातील. चौथा चेंडू मार्गस्थ होताना गोलंदाज आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला ऑन साइडला खेळता सिंगल कंप्लीट झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. दक्षिण आता मात्र स्ट्राईक वरती आहेत. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे आपल्या प्रमुख दिशा आहेत. दक्षिणच त्यांचं नाव आहे. दक्षिण दक्षिण ऑन साइट. बघूया पुढचा प्रश्न कसा विचारला जाईल गोलंदाजाकडनं. ओ सुंदर लेग कटर चेंडू होता. पडल्यानंतर फिंगर रोल केल्यात बॅकअप द हँड. चेंडू हाताळलाय. बघायचा आहे. इट्स अ डॉट बॉल. शेवटचा बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार होतील कल्पेश. या वेळेला वेगवान चेंडू हाताळला जातोय. एक एक धावासाठी इथे मात्र प्रयत्न करावे लागतात MS11 झाई संघाला. कुठेतरी MS11 झाई संघ एक बॅलन्सिंग संघ लेग बाय चोर पण सिंगल कंप्लीट झाले आपण सातत्याने बघत आहोत. शेवटचा चेंडू समोर देव. ओहो चेंडूला चांगला कट केला या वेळेला. इट्स अ डॉट बॉल. आता 24 चेंडू मध्ये शेवटचे 6 चेंडू आहेत. संकट काळामध्ये नक्कीच या ठिकाणी पुरत संकटामध्ये सापडलाय. नेहमी म्हणत असतात की संकट काळामध्ये वाईट वेळामध्ये ज्याच्या वेळेला तुमचं मानसिकता तुम्ही चांगली ठेवताय त्या संकटातून तेव्हा जेव्हा तुम्ही पुढे जातात तो जो तुमचा प्रवास असतो तो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या दिशेने घेऊन जातो. कहते ना कि खराब स्थिति वो तिजोरी है जहां पर आपको सफलता के हथियार मिला करते. त्यासाठी कठीण काळामध्ये तुम्ही जर चांगले खेळलात तर नक्की तुम्हाला पुढे जाता येईल. 24 झालेले आहेत. ऐकूया पुनश आपण दीपेश जी यांना. 24 चेंडूमध्ये 24 धावा फलकावरती आहेत. 6 गडी गारद. एक लो स्कोरिंग मॅच. शेवटच्या षटकामध्ये ज्या काही धावा येथे गोळा खेळल्या जातील त्या लढण्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरू शकतात. परंतु ते घडेल का? कारण टेल एंडर बॅटर्स आता मुख्य खेळपट्टीवरती आहेत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर. हार्दिकचा पहिला चेंडू. यष्टींच्या मागे विनीत अंबिरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला गॅदर करतायत. आणखीन एक डॉट आलाय. छोटी टोटल. 10 एप्रिल 2004 मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेमध्ये झिम्बाब्वेचा संघ ज्या रीतीने 35 या धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता त्याची थोडीशी आता आठवण येऊ लागली या मॅचला बघून. लो स्कोरिंग. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये दक्षिण यांच्या खेळीस देखील पूर्ण विराम लावण्यात आलेला आहे. 7th विकेट डाऊन. 7वा गडी गरज झालेला आहे. आजच्या रजनीमध्ये आपण 87 धावा पाहिल्या, 80 धावा पाहिल्या, 79 धावा पाहिल्या. परंतु आता अंताकडे वळता वळता सरते शेवटी एक छोटी टोटल देखील आलंय जिथे गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व आहे. 26 चेंडूमध्ये म्हणजे चेंडू जास्त रिलीज करून झालेले आहेत, धावा कमी झालेल्या आहेत. 26 चेंडूमध्ये 24 धावा, 7 गडी गारद. MS11 झाई या संघाची दयनीय अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बादल. लॉफ्टेड स्ट्रोक. वाइडिश लॉंग ऑफ परिक्षेत्राच्या वरून काय फटका खेळलाय बादल. आते ही बरस गए है मैदान के अंदर असंच म्हणावं लागेल. आणि काय सुरेख फटका या षटकाराच्या सहाय्याने. यस पंच काय सांगतायत? स्टेप आउट साठी रिव्ह्यू हवा आहे का? ओके या थर्ड अंपायर आपण निरीक्षण तथा परीक्षण करावं. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे ना पंच? ओके.
बघूयात एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. इथे आपण पाहू शकाल षटकारानंतर डॉट चेंडू रिलीज केले जात आहेत. शेवटच्या षटकामध्ये 3/0 30 धावा 7 गडी गारद आपल्याला पाहायला मिळत आहेत. एबी ट्रॉफी मधील हा थरार MS11 साई आणि पालघर स्पोर्ट्स धाकटी डाणोच्या दोन संघांमध्ये शॉर्ट थर्ड मान मध्ये ट्रॅव्हल झालेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत अधिकृतरित्या समाप्ती अखेर झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये 40 धावांचा टार्गेट केवळ 11 चेंडूंमध्ये चेस करण्याचा रेकॉर्ड केला होता साईच्या अर्नाळा या संघाने. पंच काय दर्शवत आहेत तर नो बॉल, खराब चेंडू दर्शवण्यात आलेला आहे. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याकरिता खूप प्रयत्न झालेले आहेत तिथे. आणि कशासाठी रिव्ह्यू आहे पंच? स्टेप आउट करिता गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. या पुनश्च एकदा ऑफिशियल्स. इट्स फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. 5 षटकांचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ जो आहे ते समाप्ती अखेर झालेला आहे. फलकावरती 3/0 30 धावा सजलेल्या आहेत. 31 धावांचं लक्ष. शेवटच्या चेंडूवरती 1 धावची काउंट करण्यात आलेली आहे. 32 धावांचं टार्गेट निर्धारित 5 षटकांमध्ये पालघर स्पोर्ट्स धाकटी डाणू या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या संभेत जोडले जातील प्रशांत आदवडे. खूप मोठं नाव आहे या समालोचन विश्वामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांनी भ्रमंती केलेली आहे. आणि विविध पुरस्कार प्राप्त समालोचक सद्यस्थितीमध्ये आमच्या संभेत जोडले जात आहेत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एक छोटी टोटल आहे 30 चेंडूंमध्ये 32 धावांचं टार्गेट जे आपल्याला समोर पाहायला मिळतं. दीपेश, सर्वात महत्त्वाचं की तुम्ही आता या 30 धावा डिपेंड करत असताना कशा प्रकारे लढताय. एकतर इथे लढले गोलंदाज तर सामना थोडासा वाढेल, नाहीतर आपण या स्पर्धेमध्ये पालघर स्पोर्ट्सची जर टीम बघितली तर एक तगडी टीम आहे. हा सामना लवकर संपवतील आणि वेळ बचावण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. सामना सुरू होणं गरजेचं असेल, वेळ देखील तितकीच महत्त्वाची. 30 चेंडू आणि 32 धावा. त्यानंतर लगेचच आणखीन एक महत्त्वाचा मॅच आम्ही एक चर्चा केली होती. जेव्हा तिसरा सामना सुरू होता मैदानावरती त्यावेळेस जो संघ पराभूत होईल तो नंतर मग कोणाबरोबर खेळेल, तो परत क्वालिफाय होईल का, तर एक चर्चा झाली होती. जो संघ पराभूत होईल तो सामना म्हणजे तिसरा सामना जो आहे तो परत एकदा आपल्याला बघायला मिळेल. कदाचित ते दृश्य आपल्याला या ठिकाणी परत एकदा पाहायचं आहे का. परंतु 32 धाबा आहेत, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं मैदानावरती. पालघर स्पोर्ट डहाणू आणि विहान 11 नांदकर हा सामना मॅच क्रमांक 3 झाला होता आणि सध्या सामना सुरू आहे मैदानावरती अतिशय महत्त्वाचा, जिथे MS झाईची टीम आहे आणि पालघर स्पोर्ट धाकटी डहाणू. सामन्याला लगेच सुरुवात करा. त्याचबरोबर नांदकर टीम आपण सज्ज राहायचं आहे. विहान 11 प्रिन्स मूव्हीजवरती आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. NPLची स्पर्धा संपूर्ण आपण अखिल भारतीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा पाहतो त्यामध्ये एक मानाची स्पर्धा त्यांनी गुजरातमध्ये लाईव्ह टेलिकास्ट केलं होतं. आणि त्यानंतर मेहर कप, त्याचबरोबर वाली ट्रॉफी, या सगळ्या स्पर्धा. आणि पालघरमध्ये पहिल्यांदाच आपण येत आहे का, पहिल्यांदाच येत आहे. आणि निश्चितच प्रिन्स मूव्हीची भुरळ सगळ्यांना पडलेली आहे. सुरत क्रिकेट लीग गुजरातमध्ये केलेली आहे. 2,20,000 त्यांचे सबस्क्रायबर सध्या प्रिन्स मूव्हीजवरती आपण या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. हार्दिक गोलंदाजी मार्कवरती
32 धावांचं आव्हान. त्यामुळे चांगले चॅनल जर असतील आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट असतील तर कॉमेंट्री करण्याला पण मजा येते. दीपेश, तुझा काय अनुभव आहे? नो डाऊट. सध्या टेनिस क्रिकेटचा उल्लेख जर आपण केला तर चर्चेस पात्र अशी नावं आहेत ज्यामध्ये आपण 70-70चं नाव घेऊ शकतो, जो खूप मोठ्या इतिहासाकडे वाटचाल करू लागलेला आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट .in सुरुवातीला ज्यांनी 1 मिलियन ही संकल्पना रूढ करून दाखवली. आता त्या अगदी खालोखाल 70 स्पोर्ट्सला काही दिवस आठवडेच लागू शकतात त्या सबस्क्राईब संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. त्याच यादीतलं हे नाव आहे प्रिन्स मोविज. खूप चांगल्या पद्धतीने संतोष नाणेकर यांना जी सध्या त्यांची मुलाखत खूप प्रचलित होते, संपूर्ण व्हायरल मुलाखत आहे. परंतु ह्या गोष्टी प्रशांतजी उगाचच होत नसतात. प्रचंड मेहनत असते. मेहनतीचा खूप मोठा अखंड तांडव असतो. चला आपण वळूयात मॅचच्या दिशेने. बॉलर तयार, ऑन साइडला पहिल्या चेंडूवर. हे काय घडलं प्रशांतजी, जो आपण उल्लेख केला होता की या मॅच मध्ये जर MS11 झाईला टिकायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ते घडलंय पहिल्या चेंडूवर. लढावं लागेल. सर्वात महत्त्वाचे की 32 धावा धावपलकावरती आहेत. अशा वेळेला त्या धावा डिपेंड करत असताना तुमचा माइंडसेट महत्त्वाचा है. जो हमारे पास ने वो खौफ है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के आपको वो गेंदबाजी करनी है, तब जाकर आप 32 से डिपेंड कर सकते हैं. दूसरा ऑप्शन आपके पास है विकेट, और विकेट ही आपको बचा सकते हैं इस मुकाबले में, क्योंकि तगड़ी बैटिंग लाइनअप है अपोनेंट टीम के पास, पालघर के पास. अब स्टार्ट देखिए, संतोष ने गेंदबाजी के सनिंग स्टार्ट हुआ है. पहली गेंद पर शिकार बने बल्लेबाज मयूर मर्दे, जो सबसे डेंजरस बल्लेबाज बैक टू द पेविलियन चले गए हैं. अब एक विकेट से तो बात नहीं बनेगी. टारगेट 32 रनों का है. समय आपको ज़्यादा नहीं लेना है. 1:56 का समय. प्रत्येक दिवशी आपण इथे यायचं आहे. 2, 2:30, 3 वाजेपर्यंत सामने सुरू राहतात. परत सूर्योदय होतो, परत ती धावपळ सुरू होते. त्यानंतर संध्याकाळी परत एकदा 4-5 वाजता सामन्याला होती सुरुवात. क्रिकेटचा खेळ आहे. उद्या आपण अखिल भारतीय स्तरावरील खेळाडूंना या ठिकाणी पाहणार आहोत. हे चांगलं तंत्र आहे. ऑन साईडला मनगटाचा छान वापर, गॅपमध्ये चेंडू खेळून काढला. इथे क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळलाय. 2 धावा मिळतील. टाळ्यांचा गजर होतोय. एका विकेटनं आपण या ठिकाणी बघितलं तर निश्चितच आत्मविश्वास वाढलाय आणि त्या ठिकाणी टाळ्यांचं गजर होणं देखील गरजेचं होतं. टाळ्यांचा गजर झाला. क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं गेलेलं आहे. मैदानातला सामना देखील महत्वाचा. धावपलकावरती एकूण डाब आहेत 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात तर केलंय. फुटा स्वरूपातील चेंडू इंटू द गॅप मध्ये प्रचंड वेगावरती स्वार होऊन निघून जातोय. सीमारेषा पलीकडे फुल टॉस दिला आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय फलंदाजाने. बघा, पावलांचा खूप चांगला वापर. आणि जरी मयूर स्वस्तात बाद झाला असला तरी देखील विनीत अंबीर तो दर्शन देतोय हम भी कुछ कम नाही. 2022चा मी उल्लेख केला होता. 3 वर्षांपूर्वी धाकटी डहाणूने संपूर्ण पालघर जिल्हा गाजवला आणि त्यामध्ये विनीतचं योगदान अभूतपूर्व होतं आणि येथे त्या टच मध्ये पुन्हा एकदा तो पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 चौकार, सुपर बैटिंग. विनीत पुराने रंग में आ रहे हैं. बहुत बड़ी उपलब्धि है जिस तरह से कदमों का इस्तेमाल कर रहे हैं और वी में खेल रहे हैं. जीतने के लिए बिल्कुल प्लान इनका तैयार है. बेसिक क्रिकेट खेलना चाह रहे हैं. बहुत अच्छी बल्लेबाजी, अच्छी सोच मैं समझ सकता हूँ. अच्छा इंटेन रिस्पेक्ट विनीत द्वारा. जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर. संतोष अपनी बॉलिंग पर तैयार. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. बाकी कुछ करने की जरूरत नहीं है. बल्लेबाजों के लिए दीपेश मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो विकेट. विकेट के ऊपर खड़े रहना है, विकेट नहीं खोना है. देखिए यहाँ बहुत बढ़िया बल्लेबाजी. टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही, आखिर तक गेंद को देखा और उसके बाद में रक्षात्मक तरीके से खेल दिया. स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ है. विनीत चे 2 चौकार जे पुन्हा एकदा मोमेंटमला परिपूर्णरित्या आपल्या बाजूने घेऊन आलेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन बॉलर पुनश्च एकदा लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत आणि खूप सुंदर देखणा झेल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. बघा, जे संघमालक आहेत MS11 याचा अर्थ काय होतोय, मोतीलाल शहा यांची खूप मेहनत आहे.
या संघाला उभं करण्यामध्ये. आणि जरी स्कोर कमी झाला असेल तरी देखील मोतीलाल शहा गोलंदाजांची कामगिरी बघून खुश असतील. खूप सुंदर गोलंदाजी झाली. प्रॉब्लम कभी भी मनुष्य से बड़ा नहीं होता प्रीतम बारी, ये शॉट है कि खुद कहेंगे क्या ये जरूरत थी। इस ओवर में 2 चौके आए थे, उसके बाद में ये शॉट खेला गया। अब परेशानी ये है 2 विकेट आपके गिर गए। आपको अगर मैच जीतना है, झाई को ये मुकाबला जीतना है, तो और 6 विकेट आपको लेने हैं। उसके बारे में आपको सोचना है। मोतीलाल शाह जिनकी सराहना की जाए उतनी कम है। स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। पहला विकेट जल्दी गिर गया था पहली गेंद पर, और पहली गेंद पर विकेट है, आखिरी गेंद पर विकेट है। ये जो डब्ल्यू जो आ रहे हैं ना, इससे सारे खिलाड़ी बहुत खुश हो जाएंगे। और विकेट किसका? पहले मयूर मर्दी बहुत डेंजरस, प्रीतम बारिक को कौन नहीं जानता, लेकिन बीच मैदान पर विनीत है, बहुत शानदार पारी खेल रहे अपनी टीम के लिए। 11 पर स्कोर 11 2 विकेट के नुकसान पर। जयराज मैन ऑफ द मैच रहे हैं, 37 रन बनाए थे, शानदार बल्लेबाजी भी की थी, और एक ओवर में केवल 1 रन दिया था। नब्बे तुली गेंदबाजी भी की थी। नब्बे तुली गेंदबाजी करने की जरूरत है। अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग की तरफ गेंद को स्वीप किया। सेंसिबल बल्लेबाजी करते बल्लेबाज विनीत, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। बाकी कुछ करने की जरूरत नहीं है। अब थोड़ा सा शपल में पैरों पर गेंद थी, फुल टॉस गेंद थी, स्वीप किया गया। आजकल सूर्या इस तरह से एफर्ट मक्खन बल्लेबाजी करे, उसी तरह का विनीत का शॉट था। या सत्रामध्ये विनीत जास्त घाई करत नाहीये, थोडासा वेळ देतोय तो स्वतःला स्ट्रोक सिलेक्शन करत असताना. जेव्हा त्याची एंट्री झाली म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी हडबडाट होते, परंतु आता त्याला सूर सापडलेला आहे. कधी कधी पट्टीच्या गायकाला देखील सूर सापडत नसतो, परंतु आता थोडासा बॉडी लँग्वेजमध्ये चेंजेस आणि एक आकर्षक स्वरूपाची खेळी जी विनीत अंबिरेच्या माध्यमातून प्रेझेंट होऊ लागलेले आहे. परंतु मी कौतुक करेन MS11 आहे संघाचं, त्यांच्याकडे धावा कमी आहेत, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची जिद्द, चिकाटी, एकाग्रता, गेम ऑफ स्पिरिट जबरदस्त या ठिकाणी दाखवतात. बिल्कुल आपने सही कहा, बहुत बढ़िया केंद्र है, बीच मैदान पर लड़ रहे, सबसे बड़ी बात है लड़ने का जज्बा। कदमों का इस्तेमाल किया गया था, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, और अंपायर देख रहे हैं नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा। अब फिलहाल देख सकते हैं वो 3 खिलाड़ी स्क्वायर लेग पर, आप देख सकते हैं स्क्वायर लेग पर एक है, फाइन लेग पर एक है, और उसके साथ वो नो बॉल का इशारा किया गया। 3 खिलाड़ी जो है वो काउंट हो रहा था, 1 2 3, तो वो एक बार फिर मुझे लग रहा था वो नो बॉल आने वाला है। नो बॉल का इशारा, जयराज गेंदबाजी कर रहे, स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर। फ्रीटचे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहेत. पंच काय दर्शवत आहेत? पुन्हा एकदा नो बॉल. रूल्स अँड रेग्युलेशन्स बघा, येथे जो नियम आहे म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशनचा जर आपण विचार केला तर बघा, शॉर्ट स्क्वेअर लेग च्या पलीकडे 3 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकत नाही. आणखीन एक रूल असा आहे की पॉवर प्ले म्हणजे जो 38 सर्कल आपला आहे त्याच्या पलीकडे क्षेत्ररक्षकांची संख्या तुम्ही कशा रीतीने मेंटेन करतायत. एक चुकी 2 वेळा केली आणि म्हणूनच पुन्हा एकदा फ्री हिट. त्यांचं काय दर्शवतात येथे मात्र यष्टांच्या मागून खूप सुंदर कार्य. निखिल अक्रे यांच्या खेळीस देखील पूर्ण विराम लागलेला आहे. एका बाजूने नो बॉल येत आहेत आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर काय नागमोडे वळण घेतलं, पूर्णपणे बीट झाला बॅटर. गॉन. 18 स्कोरबोर्ड पर है, और फिलहाल 32 रनों का टारगेट है। इस वक्त 2 नो बॉल आए थे, उसके बावजूद अगर देखे तो रन उस रफ्तार के साथ नहीं आ रहे, विकेट गिर गया, रनआउट का विकेट। गलतियां एक एंड से नहीं दीपेश भाई, दोनों तरफ से हो रही है। एक तरफ से फील्डिंग करने के लिए आप चले गए, वहां आपने एक बार नहीं 2 बार गलती की, उसके बाद में अब बल्लेबाज की बारी आई है। यहां से सबको लग रहा था ये मैच जल्दी समाप्त हो जाएगा, लेकिन क्रिकेट का खेल है वैसा आप सोचते उस तरह का खेल नहीं होता है। जहां हमारी सोच खत्म होती है वहां से क्रिकेट का खेल शुरू हो जाता है। 18 पर 3, दूसरा ओवर प्रगति पर है, अभी भी रनों की रफ्तार अच्छी है इस मुकाबले में। विहान 11 नानकर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, अगले मुकाबले के टॉस के लिए आप तैयार रहे। विहान 11 नानकर, जयराज गेंदबाजी कर रहे, पहली गेंद पर चौका, उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंदे, नो बॉल, और वो विकेट कीपर का बहुत ही अच्छा काम।
ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई, गेंद को स्टीयर करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं, स्कोर रुका हुआ 18, 3 विकेट के नुकसान पर। षटक क्रमांक 2 मधील शेवटचा चेंडू घेऊन जयराज स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय. क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षण बघा, परंतु हे काय घडलं, फेकी चुकीची केली. येथे 20% मार्कची कपात करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तर केलं, परंतु फेकी खराब झाली आणि त्या कारणास्तव धावफलक आपल्याला पाहायला मिळतं प्रोग्रेस कार्डवर. ॲक्युरेट 2/0, 20 धावा फलकावर. आता चेंडू शिल्लक आहेत ॲक्युरेट 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 धावांचं टार्गेट. प्रशांतजी, ही 3 लाखाची स्पर्धा आहे. दुकटनमध्ये 1 लाखाची स्पर्धा सुरू होती. अशाच प्रकारे 18 चेंडूंमध्ये येथे 12 आहेत, परंतु 6 धावा पाहिजे होत्या काशीद कोपर संघाला. मैत्री सफाळे संघ तिथे खेळत होता आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, 18 चेंडूमध्ये 6 धावा झाल्या नाही त्या मॅचमध्ये. 1 लाखाच्या मॅचमध्ये मैत्री सफाळे संघाने इतिहास रचला. और दूसरी तरफ एक बार फिर वो कहानी आपको बताऊंगा, जूदानी में विरार वसई का टूर्नामेंट चल रहा था, एक बहुत अच्छा टूर्नामेंट था जिसमें 18 गेंदों में 8 रन चाहिए थे और उस वक्त राजभर साहब ने वो मैच डिपेंड किया था. तो क्रिकेट में सिंगल बनाना बहुत मुश्किल है, छक्के चौके तो आते हैं, बहुत सारे अच्छे टूर्नामेंट जिसमें प्रोफेशनल क्रिकेट में इस साल मैंने दीपेश देखा था, खास करके शेखर निकम, आमदार शेखर निकम चषक में एम्ब्रो 6 गेंदों में 7 रन की जरूरत थी, तब जाकर इन्होंने मेडल ओवर डाला था. क्रिकेट में कुछ भी एक बार में संभव है. ये देखिए, अब ऐसा लग रहा है ये 32 का पीछा नहीं कर रहे, 50 का पीछा कर रहे हैं, उस तरह के स्ट्रोक कर रहे हैं मैदान के अंदर. नक्कीच थोड़ी घाई करते हैं फलंदाज. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का, म्हणून तुम्हाला गेम प्लॅन नुसार खेळावं लागतं. ऑन साइडला येते खराब चेंडू मिळाला. ब्रेड अँड बटर डिलिव्हरी. विनीत अंबिरे खूप सुंदर बॅटिंग केलंय बघा. चेंडू अर्ध्या पिचवर दिला आणि त्याचा फायदा उचललाय. शॉर्ट ऑफ प्लेनच्या चेंडूंना थारा नाही. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर धाव फलक फ्लाय झालाय आणि जाऊन विसावलाय प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकाल 27. दिशान गेंद थी, आगे आकर खेलने का प्रयास, गेंद को स्टीयर किया, गेंद बॉडी की तरफ आ रही है, फ्लाइंग ट्रिप पर गेंद को फील्ड नहीं कर पाया अच्छी तरह से, तो 1 रन लेने का मौका. तो इन्होंने पहले स्क्वायर की तरफ दर्शनीय स्ट्रोक खेला था विनीत अंबिरे ने, 23 पर केंद्र 11 गेंदों का सामना किया. स्कोर 28, 3 विकेट के नुकसान पर. संतोष की यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. अभी तक 19 रन खर्च के 2 सफलता उनको मिली है. राउंड विकेट, बहुत अच्छी गेंद थी, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका बल्लेबाज कल्पेश के लिए. और तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. 4 गेंदों का खेल हुआ है, अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी. 29 रन 3 विकेट के नुकसान पर. संतोष फ्रंटर गेंदबाज है. ओहो, क्या बात है, स्क्वायर की तरफ गेंद को खेल दिया है और यह मुकाबला यहां समाप्त हुआ. विनीत ने शानदार बल्लेबाजी, ओल्ड इज गोल्ड, पुराने रंग में वापस आ गए. जैसे कि आप बहुत सारी कहानियां बता रहे थे. नो लुक शॉट है, ये देखा जाएगा क्या नो लुक शॉट है एक्शन रिप्ले में, क्या इन्होंने गेंद की तरफ देखा था वो भी देखा जाएगा. पैरों पर गेंद है, बहुत आसान काम में उनको करना था. ने गेंद को देखा है, गेंद को देखा है और एक बार फिर स्क्वायरली की तरफ अच्छा स्ट्रोक बल्लेबाज विनीत द्वारा. विनीत इस मैच में मैन ऑफ द मैच कौन है वो भी बताएंगे, लेकिन पहले टॉस करना है. विनीत आपके कप्तान को भेजिए, पहले पहले टॉस करते हैं. और नानकर टीम, विहान 11 नानकर, आपके कप्तान को भी आना है मैदान के ऊपर टॉस करने के लिए. दीपेश कंडी हमारे साथ रहेंगे टॉस बॉक्स में और मेहमान सचिन सर टॉस. प्राण भोईर, सचिन भोईर जिनके करकमड से टॉस. इस मैच के मैन ऑफ द मैच
वैसे दो ऑप्शन हमारे पास थे, एक तो वो विनीत और दूसरा ऑप्शन है कल्पेश। कमाल की गेंदबाजी रही है कल्पेश की। मैन ऑफ द मैच मिस्टर कल्पेश। एक ओवर में केवल 1 रन दिया और एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता भी मिली है। 1 नंबर की गेंदबाजी। जब आप 32 रन अपोनेंट टीम के लिए दे रहे तो इसका मतलब ये लो स्कोरिंग मैच था और गेंदबाजी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। तो कल्पेश आपको मंच के ऊपर आना है। वर्मा साहब हमारे साथ रहेंगे जिनके कार्यक्रम से होगा अब मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। सॉरी, इस वक्त मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। कैमरामैन इस वक्त आपको आना है मंच के ऊपर। टॉस के लिए दोनों कप्तान आपको जल्दी आना है। वर्मा साहब थोड़ा रुकिए। कल्पेश थोड़ा इंतजार करना पडेगा। दोन्ही कॅप्टन आपण पहिल्यांदा मैदानावरती या प्लीज। टॉससाठी आमचे मान्यवर वाट पाहत आहेत। कॅमेरामॅन आपण लवकर पोझिशन मध्ये यायचे। कल्पेश कांग्रेचुलेशन। 1 ओवर 1 रन 1 विकेट 3 लाख की नकद राशि है। बहुत ही शानदार गेंदबाजी कल्पेश। या विकेटवरती गोलंदाजी करण्याकरता मजा येते। फक्त एकच धाव दिले, एक गडी बाद केले आणि 32 धावांचं टार्गेट होतं। अर्थात विनीत पुन्हा एकदा रंगात आलाय, हे चांगले संकेत आहेत। सर्वात प्रथम आमच्या संघाला मी धन्यवाद सांगेल की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला बॉलिंग दिली। कल्पेश ज्यादा बातें नहीं करते हैं। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मैदानाच्या दिशेनं। अर्थात दीपेश कंडी असतील त्या ठिकाणी टॉस का बॉससाठी। ओव्हर टू दीपेश कंडी। टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाते। आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार एबी ग्रुपच्या माध्यमातून प्राणदादा भोईर आणि सचिनदादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन संघ, एका बाजूने विहान 11 नांदकर आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिला तर नो डाऊट स्पार्कर स्पोर्ट्स धाकटी डहाणू। टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल दोन संघांमध्ये। चॉईस हवे आहे की मग कॉल करणार आणि येथे मात्र भिवंडीकर सांगतायत की आम्ही पालघरमध्ये आलोय तर धाकटी डहाणूला कॉल करू द्या, तो सन्मान दिलाय।